नमस्कार. गेले 7 दिवस झालं आपण महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काय घडतंय हे पाहत होतो LS मराठीच्या माध्यमातून. सभागृहाच्या आतमध्ये, सभागृहाच्या बाहेर आणि गेटवर काय घडतंय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. अधिवेशन आटोपलेलं आहे. गेल्या 7 दिवसात या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं याची आपण चर्चा करूयात माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत. मोर्चेकरांना न्याय मिळाला का, प्रांगणामध्ये जे काय भाष्य झालं त्याबद्दल काय माझे प्रमोद पाटील माझे मित्र सांगतील, आणि विधानसभेमध्ये काय घडलं हे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल, आणि विधान परिषदेमध्ये काय घडलं हे माझे सहकारी सांगतील. सुरुवात आपण वरिष्ठ सभागृहापासून करूयात, पण तत्पूर्वी विदर्भावर अन्याय नको म्हणून आपले विदर्भातली सहकारी नागपूरचे प्रतिनिधी त्यांच्याकडून पहिलं जाणून घेऊ की विदर्भाला काय मिळालं आणि मोर्चेकरांना न्याय मिळाला आहे का, आणि आजचा दिवस कसा होता. खरं तर आपण आज पाहायला गेलं तर या अधिवेशनातून फलश्रुती विदर्भाला काही मिळालं नाही अशा पद्धतीचंच म्हणू शकतो. कारण हे अधिवेशन येणाऱ्या महानगरपालिकांना पाहून घेतल्यासारखे निर्णय होते, बरेचसे निर्णय, परंतु पुरवणी मागण्यांमध्ये मोठा वाटा विदर्भाला राहील याची शाश्वती राहील. कारण विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यामुळे या पुरवणी मागण्यात जे काही निधी मिळाला आहे त्या निधींमधला मोठा वाटा विदर्भाला मिळेल याची शाश्वती आहे. परंतु जे मोर्चेकरी आले होते, बरेच मोर्चे झाले, निदर्शनं झाली, काही हिंसक निदर्शनं झाली, काही आत्मदहनाचा प्रयत्न झाला, या सगळ्यांचे फक्त निवेदनं घेतले गेले आणि सरकारच्या फायलींमध्ये बंद झाले. कोणालाही असं ठोस असं आश्वासन भेटलं नाही, कोणालाही मोठ्या प्रमाणात किंवा त्यांची मागणी मान्य झाली आणि कोणी आनंद करत परत गेलंय असं या अधिवेशनात काही झालेलं नाही. मोठ्या प्रमाणात मोर्चे आले होते, जवळपास 50 ते 60 मोर्चे या पूर्ण हिवाळी अधिवेशनात 6 ते 7 दिवसात गेले. मोठे मोर्चे होते या अधिवेशनात. आक्रमक आंदोलनं होती, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न होते, युवकांचे प्रश्न होते, परंतु या प्रश्नांचं फक्त फायलींमध्ये निवेदनं स्वीकारली गेली. काहींची तर निवेदनंसुद्धा स्वीकारली गेली नाहीत. काहींना तर फक्त भेटायला शासन दरबारातून कोणी गेलं सुद्धा नाही. अशा पद्धतीचे या सगळ्या 6 दिवसाचं फलश्रुती आहे. म्हणजे एकंदर मोर्चेकरांच्या पदरी निराशाच पडल्या असं म्हणायला काही हरकत नाही. एक महत्त्वाची नोंद मी या ठिकाणी करतो. हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ज्या 2-3 घडामोडीमध्ये त्याचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटतील असं वाटलं होतं, ते म्हणजे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचा असलेला संबंध. त्या अनुषंगाने पायऱ्यावर निदर्शन होतील, सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये निदर्शन होतील असं जनतेलाही वाटलं होतं आणि आम्हालाही वाटलं होतं. पण असं काही घडलेलं नाही. असं कुठल्याही प्रकारचा ना विरोधकांनी त्यावर भाष्य केले, ना सत्ताधाऱ्यांनी भाष्य करायचा काय विषयच नाही, कारण त्यांचे वडीलच त्यांच्यासोबत होते. तर न खाऊंगा न खाणे दूंगा हा जो काही मोदीजींचा नारा होता, त्या नाऱ्याला हडताळ फासले असे विजय वडेट्टीवार बोलले होते सभागृहामध्येच. त्याच्यानंतर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्येही ते बोलले. गेल्या 7 दिवसामध्ये विधानसभेमध्ये जे जाणवलं ते मी सुरुवातीला सांगतो. विधानसभेमध्ये आमदारांची अनिश्चितता दाखवत होती, कामकाजामध्ये ते निराश जाणवत होते, कारण त्यांना बोलू दिलं जात नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कमी काळामध्ये भरपूर काम करण्यात आलं. म्हणजे जास्त बिलं एक दिवशी, म्हणजे आजच्या शेवटच्या दिवशी 27 लक्षवेधी द्या. म्हणजे खरं तर एका लक्षवेधीला 1 तासाचा वेळ द्यायला हवा आहे, पण केवळ 1 तासाच्या आत 27 लक्षवेध्या उरकण्यात आल्या. म्हणजे इतकं काम फक्त उरकण्याचं ह्या अधिवेशनात झालं. न्याय मिळाला का नाही मिळाला हे जनताच ठरवेल. जे घडले, जे दिसले ते आपण मांडत आहोत. आणि रोज हेच दिसत होतं. कधी कधी असं व्हायचं की सभागृहामध्ये केवळ एकच मंत्री आहे, सभागृहामध्ये कधी एकच मंत्री आहे आणि सभागृहात कोरम पूर्ण नाही आहे. आणि ह्या अधिवेशनाचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू होतं, पण विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी कामकाजाकडे ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे होते ते दिसलं नाही. आणि त्याच्यामुळे विशेष अशी काही बातमी, विशेष अशी काही घडामोडी आणि राज्यामध्ये असं काही आपल्याला सांगता येईल असे ह्या अधिवेशनामध्ये गेल्या 7 दिवसात घडले असं मला तरी वाटत नाही. मुंडवा जमीन गैरवापर प्रकरणामध्ये एक प्रकारे विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून गप्प बसलेले आहेत. त्याच्यानंतर तुकाराम मुंडेंच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका सभागृहात एक दिसत होती आणि रस्त्यावर दुसरी दिसत होती. त्या भारतीय जनता पक्ष तर सत्ताधारी आमदारच ओरडत होते की आम्हाला न्याय द्या. शिवसेना जर एक आमदार असं म्हणाला की ह्याच्यासाठीच आम्ही गुवाहाटीला गेलो होतो. काय वाळू माफ्यांच्या हौद्यासाबद्दल तो बोलत होता आमदार की आम्ही तुम्हाला गुवाहाटीला जाऊन सरकार ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत केली का सरकार बसवायला, कारण OSD तुमचा आहे, मंत्री तुमचा आहे, तहसीलदार तुमचा आहे, जिल्हाधिकारी तुमचा आहे, आणि मग त्या वाळू माफ्यांवर कारवाई का होत नाही हा शिंदे सेनेच्या आमदारांनी सभागृहामध्ये विचारलेला प्रश्न होता. हे गेल्या 7-8 दिवसात जे दिसले की सत्तेतले आमदार नाराज दिसत होते
आणि एक प्रकारे कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. तर विधानसभेत काय घडलं हे आपण परत चर्चा करू. विधान परिषदेत काय घडले आपण सुमितकडून जाणून घेऊ. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं पूर्ण आठवडाभर कामकाज चालायला पाहिजे होतं तसं कामकाज चालताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. जवळपास 6,000 लक्षवेधी लागल्या होत्या. जवळपास तारांकित प्रश्न 3,500 तारांकित प्रश्न होते. त्याच्यातले काही कट करून 1,300 ते 1,500 तारांकित प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामध्ये पण ज्या तारांकित प्रश्नाला ज्या सदस्यांनी ज्या आमदारांनी ते मांडणी केली असेल त्यांनी मागणी केली असेल त्याला पुरेसं उत्तर देखील त्या लक्षवेधीला दिलेलं गेलं नाही असा त्यांचा आरोप आहे. आता ह्या संपूर्ण एक आठवड्याच्या कार्यकाळामध्ये नेमकं सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हाच मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की ह्या लक्षवेधीच्या अनुषंगानं काय असतं, लक्षवेधी ही जनतेचा प्रश्न मांडते आणि जनतेला न्याय द्यायचं काम करते. पण लक्षवेधीच्या माध्यमातूनच सध्या काही सरकारनं काही दिलं नाही आपल्याला पाहायला मिळतं. आज एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये भाषण करतानाच बोललं, त्यांचं भाषण झालं आणि भाषणानंतर बंटी पाटील यांनी एक 10 सेकंदाचं स्टेटमेंट दिलं. ते काय म्हणतं माहिती आहे, इंस्टाग्राम आहे ना, इंस्टाग्रामला 15 मिनटात आपण 15 सेकंदात रील्स बघतो, त्याच्यानंतर माणूस नाही का विसरून जातो, तसं माणूस विसरून जातो. त्या पद्धतीचं तुमचे वचन आहेत म्हणे. तुम्ही 15 मिनटं आम्हाला फक्त देता, त्याच्यानंतर तुमचं जे आश्वासन केलेले ते आश्वासन तुम्ही मोडून काढता, न्याय देत नाहीत. एकंदरीत पाहायला गेलं तर विधान परिषदेमधलं कामकाज जवळपास 48 तास कामकाज झालेलं आहे. त्याच्यातले 48 तासातले 13 मिनटं फक्त मंत्री नसल्यामुळे 13 मिनटं कामकाज चाललं नाही असं सभापती म्हणतात. सभागृहात कामकाज झालं नाही किंवा सभागृहातली लोक ॲक्टिव्ह दिसत नव्हती, पण सभागृहाच्या बाहेर मात्र हेच आमदार हे सगळ्यात जास्त बोलताना दिसत होते. म्हणजे चॅनलशी, माध्यमांशी, म्हणजे सभागृहाच्या आत बोलण्याऐवजी माध्यमांशी बोलण्यामध्ये चढाओढ लागली होती. आणि तेच मला पाटलांकडे घेऊन जायचं की तुमचं काय अनुभव? तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, त्याचं कारण असं होतं की सभागृहामध्ये त्यांना बोलून दिलं जात नव्हतं, त्यामुळे मग शेवटी नाईलाज असं होतं ना, ते बाहेर येऊन बोलावं लागत होतं. आमशा पाडवी, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या चॅनलवर प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे म्हटलंय की मी एका अशा ठिकाणावरून येतो, तो दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, जवळपास 70 ते 80% लोक आदिवासी राहतात. त्या ठिकाणी 60% त्या मतदारसंघामध्ये रस्ते नाही आहेत, पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही. म्हणजे ह्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा आजही म्हणजे 21व्या शतकामध्ये असे दुर्गम भाग आहेत आणि मोठमोठी घोषणं सभागृहाच्या आतमध्ये मुख्यमंत्री आणि सत्ताधारी करतात. मात्र त्यांचे सत्ताधारी आमदार जे बाहेर येऊन अशा प्रकारच्या अडचणी सांगतात. तर त्यांचं असं म्हणणं होतं 8 लक्षवेधी लावल्या, 8 लक्षवेधींना लोक विधानसभेचे अध्यक्षांकडे मी मागणी केली की माझी लक्षवेधी घ्या, मात्र पर्टिक्युलर काही आमदारांच्या लक्षवेधी घेतल्या गेल्या, माझ्या एकही लक्षवेधीकडे लक्ष दिलं जात नाही, ही त्यांची वेदना होती, या भावना होत्या त्यांच्या. त्यामुळे ते बाहेर येऊन बोलत होते. संजय गायकवाड हे वेगळं काय म्हणाले, संजय गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे तेच म्हणाले निधी आमच्याकडे देत नाहीये. सर्वात गांभीर्याचा मुद्दा तुम्हाला आज घडलेला अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी हे संपूर्ण सभागृहाच्या बाहेरचं परिसर होतं, हा तापलेला परिसर होता. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस उद्धव ठाकरे आले होते, त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यावर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली आणि अनेक पत्रकार परिषद झाला, त्यामुळे तो त्या दिवशीचा तापलेला परिसर होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा थंड परिसर झालं. मात्र आजचा मुद्दा गांभीर्याने मला नमूद करावा असं वाटेल आणि तो मुद्दा असा आहे की अधिवेशनाचं सूप वाजलं. अधिवेशनाचं सूप वाजल्यावर एकाकी भाषणं आतमध्ये केली जातात, त्याला चॅलेंज केलं जात नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या प्रस्तावावर जेव्हा भाषण केलं त्यावेळेस त्यांना कोणी चॅलेंज करणार नव्हतं, कारण ते मुख्यमंत्र्यांचा तो हक्क आहे की ते फक्त भाषण देतील आणि निघून जातील. पण भाषणं झाल्याच्या नंतर विरोधी पक्षनेत्यांची एक पत्रकार परिषद होते आणि सत्ताधाऱ्यांची एक पत्रकार परिषद होते. त्याचं कारण असं असतं की या ठिकाणी 8 दिवस किंवा 10 दिवस 15 दिवस चालणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी केलेले काम बघता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना द्यायची असतात, म्हणून ती एक पत्रकार परिषद आखली जाते. विरोधकांची पत्रकार परिषद झाली, सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद होऊच शकली नाही, कारण मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेच्या पत्रकारांचा प्रश्नांऐवजी मेस्सी जास्त महत्त्वाचा वाटला. ते मेस्सीसाठी, ते फुटबॉलपटू जे कोण आलेत ते मेस्सीचं स्वागत करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी
पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली आणि पत्रकार परिषद होऊ शकली नाही. हा तर खरं तर आजच्या दिवसातला महत्त्वाचा पॉईंट आहे. आजपर्यंतच्या अधिवेशनामधला किंवा आजपर्यंतच्या इतिहासामधला हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. विरोधक उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहत नाहीत. विधान परिषदेचे सदस्य आहेत, तो विधान परिषद कव्हर करतोय की विधान परिषदेत सभागृहात येत नाहीत म्हणून असा आरोप करतात. तर आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद न घेता, पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे न घेता निघून गेले असंही विरोधक बोलले. कारण विरोधकांची पत्रकार परिषद मी कव्हर केली, तर त्यात हाच मुद्दा झाला. तर विरोधक जे बोलत आहेत की उद्धव ठाकरे सभागृहात, तर उद्धव ठाकरेंची उपस्थिती किती होती आणि त्यांनी कामकाजावर कसा प्रभाव झाला ते तू का सांग, कारण तू सभागृह कव्हर केले विधान परिषद. नाही, एकंदरीत पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे दरवेळेस जेव्हापासून ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतर झाले त्यावेळेस ते त्यांचा रेकॉर्ड आहे की हायेस्ट 50 मिनटं. काल जे आले ते 20 मिनटं सभागृहात थांबले आणि चालले गेले. उद्धव ठाकरे आले तर काय, ज्यावेळेस एकनाथ शिंदे समोर असतील तरच ते काउंटर करतात, नाही तर अन्यथा ते जास्त बोलणं टाळतात. काल पण तसंच केलं, कारण त्यांना उत्तर देण्यासाठी उदय सामंत असल्यामुळं त्या लक्ष दिलं, त्यांनी रिप्लाय नाही दिला, ते निघून गेले. मात्र ह्या सगळ्या याच्यात मी एक महत्त्वाची टिप्पणी ती सत्यजित बंटी पाटीलने केली होती की 20 सेकंदामध्ये इंस्टाग्रामच्या रील्स ज्या असतात त्या 15 सेकंदामध्ये तुम्ही विसरून जातात. ज्या तुम्ही आश्वासने दिलेली, सध्या तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भातलं आश्वासन असेल, तिथं महाराष्ट्रामध्ये जे महिलेवर वाढता अत्याचार आहे त्याच्या संदर्भातलं आश्वासन असेल, त्याच्यानंतर पण सगळ्यात महत्त्वाचं जे कापूस शेतकरी असतं, कापसा संदर्भातलं जे भाववाढ असेल, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या संदर्भात हमी भावाच्या संदर्भात या सरकारनं काय दिलं. तुम्ही तर दरवेळेस म्हणता की ह्यावेळेस करू, मात्र ह्यावेळेस का नाही दिलं, कारण हे सरकार फक्त गाजर दाखवायचं काम करते. या सत्यजित बंटी पाटील यांनी तो स्टेटमेंट धरून एकनाथ शिंदेला म्हणलं. ते सोयाबीनचा मुद्दा तू काढलायस म्हणून सांगतो. विधानसभेमध्ये सोयाबीनच्या CSC सेंटर, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपये लाच मागितली जाते असा विजय वडेट्टीवारांनी आरोप केला होता. ज्या शेतकऱ्यांकडे किंवा त्या सेंटर त्यांची नावंही त्यांनी सभागृहात घेतली. सोयाबीन निकृष्ट दर्जाचं आहे सांगून खरेदी केलं जात नाही असं सांगितण्यासाठी ते सोयाबीनही घेऊन आले होते. चांगल्या दर्जाचे सोयाबीन सभागृहात घेऊन आले होते, दाखवत होते की हे सोयाबीन निकृष्ट दर्जाचं असं सांगून ते खरेदी केलं जात नाही. आणि हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात कुठेही घेतला नाही, म्हणजे सोयाबीन खरेदी सेंटरचा किंवा शेतकऱ्यांच्या हमीभावाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं की शेतकरी कर्जमाफीबाबत काही चर्चा किंवा काही निर्णय होईल का, किंवा त्याबद्दल मुख्यमंत्री काय भाष्य करतील का. त्यांच्या तब्बल 1.25 तासाच्या भाषणामध्ये त्यांनी एकदाही कर्जमाफीचा उल्लेख केला नाही. त्यामुळं कर्जमाफी होईल का नाही होईल, 30 तारखेची 30 जूनची त्यांनी तारीख दिलेली आहे, पण ते विचार करू असं सांगितलेलं आहे. एकंदर ते तुझ्याकडे येणारच आहे मी. हे झालं विधानसभेतलं. विधान परिषदेमध्ये त्या बाबतीत काय भाष्य केले. त्या आधी मला एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करावासा वाटतो. यांनी सांगितल्याच्यानंतर प्रकरण असं आहे की ज्या पद्धतीनं कर्जमाफी बच्चू कडूंचं ते आंदोलन, बच्चू कडूंनी केलेली मागणी प्रखरपणे, आणि बच्चू कडूंचं आंदोलन थांबवण्यासाठी दिलेली डेडलाईन, मात्र त्या डेडलाईनचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवला. पण ती डेडलाईन फक्त एवढ्यासाठी ठेवला की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की त्या दिवशी आम्ही पुढे ठरवू पुढे काय करायचं. पण मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना सांगितलं होतं की 30 जूनला आम्ही कर्जमुक्तीचा निर्णय घेऊ. मात्र आता यावेळेला ते सांगतात की निर्णय घेणार नाहीये, तर कर्जमुक्ती करायची की नाही करायची निर्णय घेऊन समिती गठीत करू. अशा प्रकारचा एक त्यांनी सांगितलं. आणि गांभीर्याचा या संपूर्ण प्रकरणातला मुद्दा मला प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा, मी सुमितकडे जाण्यापूर्वी माईक हातामध्ये घेतला एवढ्यासाठी, 7 दिवसाच्या अधिमतेमध्ये प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा होता वेगळ्या विदर्भाचा. वेगळ्या विदर्भाबद्दल सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने आपली स्पष्टोक्ती मांडली. मगाशी आपणच आपल्या चॅनलवर प्रतिक्रिया घेताना माजी मंत्री संजय कुटे यांना आपण हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी थेट भाष्य केलं आणि सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर आजही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कायम आहे आणि तो राहणार. आणि बरेचसे आमदार म्हणजे सुधीर मुनगंटीवार असो आणखी सगळे, आणि मुख्यमंत्र्यांचीही तीच भावना आहे. संशय येण्याचं कारण आहे की वेगळा विदर्भ का होऊ शकतो, तर मुख्यमंत्र्यांनी आता चंद्रपूरमध्ये एक स्टीलचं मोठं हब निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जबरदस्त अशा प्रमाणाचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे. नागपूरला जोडणारे मोठमोठे महामार्ग आता सुरू होत आहेत. गोव्याला जाणार होत आहे, मुंबईला जाणार होते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवून या विदर्भाचा विकास करून वेगळा विदर्भ करण्याचा जो डाव आहे ना तो भारतीय जनता पार्टीचा, तो मला वाटतं प्रामुख्याने या 7 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जाणवला आहे. आणि त्याचंच कारण हे असं आहे की आता या सगळ्या गोष्टी ज्या आता समोर हळूहळू
सत्ताधाऱ्यांच्या समोर या गोष्टी येताना दिसत आहेत. तुम्ही जरी म्हणत असाल की मुख्यमंत्री हे सगळं करतायत विकासाच्या नावावर, परंतु हे विदर्भ वेगळा करत नाहीत. कारण जेव्हा जेव्हा सत्ता मुख्यमंत्र्यांकडे जाते किंवा विदर्भाचे मुख्यमंत्री जेव्हा मुंबईची ओढ लागते त्यांना मुंबईची संपत्ती आणि सत्ता दिसायला लागते. त्याच्यामुळे ते वेगळा विदर्भ करत नाहीत. जरी भाजप जर जेव्हापर्यंत सत्तेत राहील तोपर्यंत मला नाही वाटत, किंवा मी ज्या पद्धतीने आता मागच्या काही वर्षांपासून भाजपला पाहतोय, तर ते सत्तेत असताना तरी भाजप वेगळ्या विदर्भाची सूर दाखवेल. फक्त ते बोलतात परंतु करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. प्रकर्षाने वेगळ्या विदर्भाबाबत असं काही विशेष काही घडामोडी घडल्या नाहीत विधानसभेच्या आतमध्ये, सभेच्या बाहेर. फक्त प्रकाश पोहरे हे देशोन्नती संपादक आहेत, त्यांनी एक छोटंसं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वेगळा विदर्भ होईल नाही होईल त्याचे अनेक पैलू आहेत, त्यात आपण त्या वादात आत्ता पडायला नको आहे. सभागृहामध्ये जे काही विधान परिषदेत जे काही घडलं आहे त्याच्यात तुला महत्त्वाचे मुद्दे जे ॲड करायचे ते राहिलेत, त्याच्याकडे आपण जाऊ. नाही, एकंदरीत एकनाथ शिंदेनं मला तर एक विशेष करून नाही मला सुरुवातीला हे सांगायचं आहे की अधिवेशन होते नागपूरला अधिवेशन होते, तर नागपूर म्हणजे विदर्भातल्या पट्ट्यामध्ये जो विकास असतो विदर्भाच्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं. इथं त्या पद्धतीने घोषणाच नाही झाल्या, आणि ज्या घोषणा झाल्यात ते संपूर्ण मुंबईच्या घोषणा झाल्यात. MMR रिजन महानगरपालिकेच्या अनुषंगानं ज्या सेक्टरमध्ये त्या सेक्टरमधले त्यांनी घोषणा केल्या, म्हणजे यांना महानगरपालिकेच्या अनुषंगानं हे अधिवेशन चालवायचं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये याची पोळी भाजून घ्यायची होती, हे याच्यातून स्पष्ट दिसते. त्यावरही आदित्य ठाकरेंनी टीका केली ना, की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की पागडी मुक्त मुंबई संदर्भातला इन्फ्रास्ट्रक्चरचा इमारती डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे जो तो 19,000 इमारतींना फायदा होणार आहे. तर आदित्य ठाकरे म्हणत आहेत की उपमुख्यमंत्र्यांनी अगोदर अभ्यास करावा, कारण त्या 19,000 इमारती नाही आहेत, त्या 14,000 इमारती आहेत. त्यामुळे ते अर्धवट म्हणत आहेत, आणि पागडी मुक्त मुंबई करण्यासाठी खूप काही क्लॉज आहेत आणि ते क्लॉज बघत नाही आहेत. केवळ महापालिकेच्या निवडणुका तोंडावर बघून अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांचा पाऊस जो आहे तो यावेळेला पडताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रकर्षाने या अधिवेशनामध्ये आपल्याला जे जाणवले आपण ते मुद्दे आपण शेवटाकडे येतोय. आता ह्या अधिवेशनामध्ये विरोधकांचा आवाज एकदम क्षीण जाणवला. विरोधक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती दुर्लक्ष करत होते, कारण अजित पवार आम्हाला निधी देणार नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं. अजित पवार हे अर्ध खाते त्यांच्याकडे आहे, त्यामुळं त्यांच्या मुलाच्या जमीन गैरव्यवहाराच्या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नाही. ते ऑफ दी रेकॉर्ड पण ह्या गोष्टीवर भाष्य करायला तयार नव्हते. हा एक सगळ्यात या अधिवेशनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि या अधिवेशनामध्ये जे सगळ्यांना जे जाणवलं ते तुम्हाला मला शेवटाकडे घेऊन जाताना सांगायचं आहे. नागपूर करारानुसार हे अधिवेशन होतं, पण विदर्भातल्या जनतेला या अधिवेशनामध्ये ठोस काही मिळालं आहे असं मला तरी वाटत नाही. विदर्भातल्याच काही महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा केल्या गेलेल्या आहेत, काही घोषणांचा पाऊस झालेला आहे. जे आरोप विरोधक करतायत त्या आरोपामध्ये काही प्रमाणात तथ्य जाणवते, आणि विरोधकांच्या आवाजाविना आपल्याला इथून पुढं अधिवेशनांची सवय करून घ्यावी लागणार जयंत आहे. पाटलांनी एक शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करतो फक्त 1 मिनिटासाठी. जयंत पाटलांनी आता आपण ज्यावेळेस त्यांना विचारणा केली शेवटचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की कुंभमेळ्यासाठी सरकार 20,000 कोटींची तरतूद करते आणि शेतकऱ्यांना थेट तरतूद होत नाहीये, आम्ही करू म्हणून सांगतोय. हे खरं तर धक्कादायक असं नमूद केलं त्यांनी. हां, म्हणजे एकंदर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मुख्यमंत्री असतील, सभागृहातले इतर मंत्री असतील, फक्त घोषणा करण्यापलीकडे काही केलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाची प्रकर्षणे ह्या 7 दिवसात जाणवलेली जी बाब आहे, मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये विरोधकांना गृहीत धरतायत, आणि विरोधक ही इतक्या मोठ्या मेजॉरिटी 237च्या मेजॉरिटीच्या समोर विरोधकांचं काय चालणार आहे, कारण 40-45 विरोधकांची संख्या आहे, तर आपलं यांच्यासमोर काय चालणार आहे म्हणून तेही शांत राहत आहेत. जितकं जमल तितकं विरोधकांचा आवाज ते बुलंद करण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना शक्य होत नाही. तर पुढचं अधिवेशन मी जाता सांगतो, पुढचं अधिवेशन हे फेब्रुवारीमध्ये 23 फेब्रुवारी मुंबई येथे होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत का हे बघूयात. ह्या अधिवेशनामध्ये तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, याच्या पलीकडे काही मिळालेलं नाहीये. शेवटी तुला काय ऍड करायचं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, ते तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतात, कारण मला शाश्वती कमी वाटते. कारण झेडपी आणि महानगरपालिकेचं इलेक्शन मुख्यमंत्रीच म्हणले की 21 तारखेला लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे त्या अधिवेशनात मिळालं याची मला पण शाश्वती नाही आहे. बघूयात. या आणि अनेक अशा घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी. आम्ही नागपूरहून तुमचं सगळ्यांचे धन्यवाद करतो.